नागरिकांना विनंती आहे आपापल्या जागेवर सतरा पाठीमागे सरका पुढे येऊ नका. ठीक आहे जागेवर थांबा. जागेवर थांबा प्लीज. महाराष्ट्राच्या राजकारणातली एक काळजाला चटका लावणारी एक्झिट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी विमान अपघातात निधन झालं आणि त्यानंतर आत्ता या क्षणी त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानच्या ठिकाणी आणण्यात आलं. अजितदादांच्या पार्थिवाला घेऊन येणारी शिववाहिनी विद्याप्रतिष्ठानच्या इथं दाखल झाली आहे. आपण ही दृश्य एबीपी माझाच्या स्क्रीनवर पाहतोय. प्रचंड जनसमुदाय हजारोंच्या संख्येनं या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात उपस्थित आहे आणि त्या ठिकाणी आपला प्रतिनिधी निलेश बुधावलेही आहे. आपण निलेश बुधावलेकडनं अधिक माहिती या संदर्भात जाणून घेऊया. निलेश, आत्ता या क्षणी दादांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात दाखल झालंय. ती शववाहिनी तिथं दाखल झाली आहे. नेमकं आत्ता या क्षणी तिथलं दृश्य आम्ही तर पाहतोय, पण तू तिथलं आणखी वर्णन काय करशील? कशा पद्धतीनं सारा जनसमुदाय हा शोकाकुल झालाय? काही तांत्रिक कारणामुळं आपला आवाज निलेश बुधावलेपर्यंत पोहोचत नाहीये. मी पुन्हा एकदा निलेशला प्रश्न करतो. निलेश, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? विजय, आपण पाहतोय या ठिकाणी आता पार्थिव आणण्यात आलेला आहे विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये. आता अंत्यदर्शन आहेत. लाखोंचा जनसमुदाय सध्या या ठिकाणी आहे. आज सकाळपासून ज्यावेळेस ती घटना घडली त्यानंतरच बारामतीच्या दिशेनं संपूर्ण महाराष्ट्रातून अजित पवारांचे कार्यकर्ते, अजित पवारांचे प्रेमी या ठिकाणी येताना आपल्याला दिसत होते. काही क्षणांपूर्वी आता ही शववाहिनी जी आहे ती विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात आणण्यात आलेली आहे. या ठिकाणी आता अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव ठेवण्यात येणार आहे. साधारणपणे पुढचे 3 तास हे पार्थिव या ठिकाणी असणार आहे. त्यामुळं अनेक बारामतीकर असतील, महाराष्ट्रातील अजित पवार प्रेमी असतील, हे सर्व मंडळी या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी येताना आपल्याला दिसत आहेत. आज सकाळपासूनच घटना घडल्यानंतर कशा पद्धतीनं अंत्यदर्शनाची व्यवस्था असणार याचं नियोजन सुरू होतं. शरद पवार स्वतः विद्याप्रतिष्ठानचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील, या सर्व मान्यवरांच्या संदर्भाने शरद पवार यांना आला होता. प्रफुल्ल पटेल यांच्याशी देखील बातचीत झाली होती आणि नेमकी कशा पद्धतीनं पुढचं नियोजन असणार आहे याची देखील माहिती घेण्यात आली होती. आता आपण पाहतो त्या दर्शनासाठी पार्थिव घेऊन जाण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी झालेली आहे. आज या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते.